आपल्या मसाल्यांना काही झालेलं नाहीये. काय खरंच? हा खरंच. मग कुठे आहे मसाल्याचं सामान? मसाल्यांचं सगळं सामान तुझ्या घरी नेऊन ठेवलंय. काय खरंच? मुंग्या? हो राधाताई, ढिशक्या. म्हणजे तू पण याला? आता मी तुम्हाला सोडत नाही. एक मिनिट, सोडत नाही म्हणजे तू 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 काय करणार आहेस? खोटं बोललात ना, मग आता शिक्षा तर मिळायलाच हवी. नाही नाही. सॉरी सॉरी. अरे मार खाला. अरे बापरे. प्लीज थांबा थांबा. थांब रे. तू ये इथे. तू इथे. सॉरी सॉरी. हे बघ राधा, सांगतो सगळं सांगतो, पण त्याआधी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच खूप सॉरी मी तुला रडवलं. पण त्यामागचं कारण तू समजून घे. सतत इतकी कामात असतेस, टेन्शन मध्ये असतेस. म्हटलं तुला थोडंसं हसवावं. आणि हे बघ आलं की नाही तुझ्या चेहऱ्यावर स्माईल. हा, आणि राहिला प्रश्न मसाले तिथे का नेले ह्याचा, तर राधा मला नाही वाटत की इथे राहून आपल्याला मसाल्यांचं काम पूर्ण करता येईल म्हणून. आपण काहीतरी चांगलं करायला जातो आणि सतत कोणीतरी येऊन आडकाठी आणतं. मग आपल्याला जे अचीव करायचंय ते होणार नाही आणि मला ते झालेलं नकोय. काय ना राधा, मी तुला अयशस्वी झालेलं नाही पाहू शकत, हरलेलं नाही पाहू शकत. सो आपलं जे काही मसाल्यांचं काम आहे ना, ते आपण तुझ्या घरी जाऊन करूयात, इथली सगळी कामं संपल्यानंतर. चालेल? चालेल. पण मला ते चालणार नाहीये. विराजस आणि राधा, तुमचं हे स्वप्न मी इतक्या सहजरित्या पूर्ण होऊ देणार नाहीये. मसाला इथे काय तिथे काय, जगात कुठेही गेलात ना तरी मी तो बनवून देणार नाही म्हणजे नाहीच. काय आपण आपल्या घरी बनवतोय मसाले? हो, पण का? दुसरा पर्याय नाहीये. ताई, अगं माईला दिसत नाही पण सगळं कळतं. आपण तिथे मसाले का करतोय हे जर माईने विचारलं तर आपण काय सांगायचं? आधीच माई मला किती प्रश्न विचारते, तुला तर भंडावून काढेल. हे बघ, आपण त्यांना सांगूयात आम्हाला तुमची आठवण आली, त्यात मुंग्याला सोडायचं होतं, मसाल्यांची ऑर्डर मिळाली, असं आपण सगळं खरं सांगू. म्हणजे काय होईल ना की खरं पटेल काय तिला पण? हो, का नाही पटणार? हे बघ, आत्ता आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण खरं सांगूयात. मला माहिती आहे सगळंच खरं सांगता येणार नाहीये, पण हळूहळू होईल सगळं सुरळीत. आणि एकदा का सगळं सुरळीत झालं की आपण माईंना सगळं खरं सांगून टाकूयात. मी स्वतः सांगेन. ओके? काय वाटतं? राधा, सापडलं का ग सामान? नाही काकी, ते सगळं सामान आम्ही राधाच्या घरी ठेवलंय. हो का? नाही म्हणजे बरंच केलं. आता ह्या घरची परिस्थिती आहे कसं आहे हे सांगायलाच नको ना. राधा, तुझ्यासारख्या अनाथ मुलीला इतकं यश मिळाल्यानंतर इथे सगळ्यांच्या डोळ्यात खुपणारच ना. आता हे माझ्याशिवाय कोणाला चांगलं कळणार आहे? आता माझी यात काहीच तक्रार नाहीये. माझा नवरा अनाथ म्हणून मी सहन करते, पण माझ्या मुलांचं काय? त्यांनी का सहन करायचं? ते काही अनाथ नाही आहेत, पण त्यांच्याही वाटेला अवहेलना आलीच ना. खरं सांगू का, खूप वाईट वाटतं ग. त्यांचं काय होणार, त्यांच्या स्वप्नांचं काय होणार? खरं सांगू विराजस,
राधाच्या येण्याने ना माझ्या मुलांच्या स्वप्नांना वाट मिळाली. राधा, तूच काय ती आता आशा आहेस ग. तुझ्याचमुळे कदाचित आम्हाला या घरामध्ये सुद्धा किंमत मिळू शकेल. मला माहित नाही माझ्यामुळे हे होईल की नाही, पण काकू आपण सगळ्यांशी प्रेमाने वागूयात ना. प्रेमानेच माणसाचं मन जिंकता येतं आणि कदाचित आपल्या प्रेमळ वागण्याने सगळं बदलेले. तुझ्या प्रेमळ स्वभावाचं खूप कौतुक वाटतं ग. म्हणूनच एक विचारू, तुझ्या कामात तुझ्या सोबत राजवीरला घेशील का? तुमची मदत होईल आणि त्याचीही होईल. राजवीर खूप धडपड करत असतो ग स्वतःला सिद्ध करण्यासाठी. त्याला घ्याल सोबत. काकी म्हणजे ऑफकोर्स बरोबर आहे तुझं, पण मला आत्ता नको वाटतंय. काय आमच्यामुळे उगाच त्याला बोलणी खावी लागते. अरे आताही आम्ही बोलणी खातोच आहे ना, मग अजून थोडी खाल्ली तर काय फरक पडणार आहे. राधा अगं, मला भीती वाटते ग. तरुण मुलगा आहे, निराशेमुळे पलट सलट केलं तर. काकू काय बोलताय तुम्ही? अहो, हा मसाला जितका आमचा आहे तितकाच सगळ्यांचा आहे, राजवीरचाही. थँक्यू राधा. तुझे आभार कसे मानू ना हेच कळत नाहीये. खूप समजूतदार पोरस ग. तुझ्यामुळे माझ्या राजवीरसाठी पाहिलेली स्वप्न खरी होताना दिसत आहे. येते. आला तुझ्या घरी मसाला करणं एवढंच कठीण वाटतंय तर मग आपण दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे विराजस? मसाला तर करायचाच आहे आणि आता ही लढाई फक्त आपल्या दोघांची नाहीये, सगळ्यांचीच आहे. फर्स्ट क्लासचा. अरे वा माई आली तू. मस्त मस्त. चंदूशेठ, हे काय आहे? चंदूशेठ, आहो हे काय आहे? कशाचं सामान आहे? अहो, काळ्या मसाल्याच आहे का? वास येतोय मला. ही एक जबाबदारी पार पडली. अरे हो, त्या विराजाला सांगायला हवं मसाला सुखरूप पोहोचला म्हणून. फोन कुठे ठेवला? राघवेंद्र, वय झालंय तुझं, वस्तू विसरायला लागलायस तू आता. पण राहिला बहुतेक त्यांच्याकडेच. ते राधा विराजच येणार आहेत. त्यांना माहित, मी विसरलो, मला आठवत नाहीये. म्हणजे काय झालं? नाही, ते येणारे ते बरंच झालं, पण अहो हे एवढं सामान कशासाठी? ए माई तू आहे ना मुंग्यासारखी करायला लागलीस का? अगं किती प्रश्न विचारतेस आणि या सगळ्यांची काळजी कशाला करत बसतेस ग? अगं ते छोटे बिराजदार साहेब आले होते सगळं घेऊन. तू मंदिरात गेली होती.
राघवेंद्र वहिनी काय झालं? वहिनी काय झालं? अगं हो, पण काय झालं ते तर सांग तू. कमी होणार माझ्या मसाल्यावरून त्याच्या माझ्यात वाद झाला. त्यांनी तो मसाला माझ्या डोळ्यात टाकला. माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. हे बघ, त्या मसाल्याचं काय करायचं ते करू दे. तू हे बोलू नकोस. तू एक काम कर, तू चल माझ्या हॉस्पिटलला चल. नाही माझ्या वहिनी हे पुस. माझ्या ऐका, हे माझ्या नशिबाची भोगे मला भोगायच लागते. जाते. बहिणी, तू मला भाऊ म्हणतेस ना, मी तुला या अवस्थेवर सोडून कुठेही जाणार नाही. तू चल माझ्यासोबत. तुम्ही वहिनी मी तो जा म्हटलं ना, जा. माई तू आहे ना उगाच काळजी करत बसतेस. हा अगं, ते बिराजदारांकडे सगळं व्यवस्थित आहे. मुंग्या बोलला ना. आणि त्या दिवशी विराजस आणि राधाने पैसे दिले ना, त्याचा अर्थ काय होतो? सगळं छान चाललंय, सुरळीत चाललंय. बरं चंदूशेठ, ती औषधाची बाटली कुठे? हा, असे प्रश्न विचार ना. औषधाची बाटली कुठे ठेवली? कुठे आता औषधाची बाटली? नाही सापडणार. अहो, साध्या साध्या गोष्टी विसरता तुम्ही चंदूशेठ. हा, होता आता काय. पण एवढं लक्षात ठेवून राधा विराजसनी पैसे दिलेत हे का सांगताय? याचा अर्थ काहीतरी लपवलं जातंय. म्हणजे राधाला नक्कीच तिकडे काहीतरी त्रास आहे. ती आता येणार आहे ना? विचारतेच मी तिला. आणि मला जरा जरी शंका आली ना, तर मी तिला बिराजदारांकडे पुन्हा जाऊ देणार नाही. माईला आतमध्ये काहीतरी काम सांगितलं आणि थांबवलंय. हा, तुम्ही माईला काय सांगणार आहेत? नाही, तिचे प्रश्न आधीच सुरू झालेत. हे इथे कशाला? तिच्या घरी का नाही हा मसाला? मग हे कशाला आणि ते कशासाठी? प्रश्न विचारून विचारून हैराण केले. तुम्हाला पण विचारेल. तुमचं ठरलंय ना काय सांगायचं ते? हो चंदूशेठ, आपल्याला जरा सांभाळून घ्यावं लागणार आहे. कारण हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणं राधासाठी खूप गरजेचं आहे. हो, आणि ही गरज खरी आहे. माईंना काळजी वाटणं खूप साहजिक आहे. पण एकदा तिला आमच्या प्रयत्नांचा खरेपणा कळला ना, की ती मान्य करेल. मला विश्वास आहे. अगं माई, तुला सांगतो, एवढं मोठं घर आहे ते. अगं, घर कसलं राजवाडा आहे, राजवाडा. अगं, इतकी मोठी बाग, इतकी मोठी गच्ची, सगळं कसं असं मोठं मोठंच होतं. एवढं मोठं घर आहे तर मग मसाले तिथेच करायचे ना. त्यासाठी इथे कशाला? तिथे नाही का सोयीचं? नाही माई, बरोबर आहे तुमचं. पण मीच म्हटलं राधाला
की तुला जिथे काम करायला मजा येईल, तुला जिथे सोयीचं वाटेल तिथेच काम कर, आणि ते तुमच्या जवळच वाटणार ना. म्हणूनच मी म्हटलं तिला की तुझ्याच घरी आपण मसाले बनवूयात. आणि कसं तुमच्या जवळ राहिली तर तुमचं मार्गदर्शन मिळेल, आशीर्वाद मिळतील, आणि मुलीला माहेरी यायला पण चान्स मिळेल ना. म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. आणि चंदूशेठ, राधा पण आपल्याला सांगत होती ना, तिचा तो मसाला कांडायचा कांडप मशीनवाला पण इथेच जवळ कुठेतरी राहतो, जो तिचा नेहमीचा ठरलेला आहे. हो आहे ना, इथेच आहे, इथेच आहे. अरे पण तुझ्या बाबांच्या फॅक्टरीत बनवायचा ना मसाला. ते मसाला नाही बनवू देणार. राजवीर, प्लीज घरातली कुठलीच गोष्ट इथे बोलू नकोस, प्लीज. ये ना, ये बस बस. मुंग्या पाणी. नाही राहू दे. कोण आहे? काय म्हणतोय तो? माई भाऊ आहे माझा, राजवीर. माझे जे चाचू आहेत ना, राघवेंद्र, माझा काका, त्यांचा मुलगा आहे. राघवेंद्रचा मुलगा? म्हणजे यालाही त्या घरात चांगली वागणूक नसणार. काय बोलतोय तो? हा काही नाही, ते वहिनींना इथं सोपं जाईल ना मसाला करायला, आणि शिवाय सवयीचंही असेल, तेच म्हणत होता तो. माई, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. राधे, काय लपवतेस ग माझ्यापासून? अगं, तू मुलीसारखी आहेस माझ्या. तुझी काळजी वाटते ग. पोरीला त्रास झाला की आईला कळतं. मला दिसत नाही पण मनाला कळतं ग. मला सगळं खरं खरं सांग पोरी. माई तुला एवढी परकी झाली आहे का ग? माई, नाही अगं, अजिबात नाही. म्हणून मला तुला सगळं सांगायचं. सॉरी यार विराजस, मला खरंच माहिती नव्हतं की माईंना याबद्दल काहीच कल्पना नाहीये. नाहीतर मी. अरे बापरे, आता माई राधाला तुमच्या घरी पाठवणार नाही. आधीच किती काळजी करत असते तिची. नाही पाठवणार. राधा, मी तुझ्याशिवाय घरी जाऊ शकत नाही, आणि आपल्या संसाराचं भविष्य आता तुझ्या हातात आहे. माझ्या हातात हेच होतं माई, म्हणून असं करावं लागलं. माई, तुला त्रास होऊ नये एवढीच इच्छा होती ग आमची. आणि मला आणि विराजसला तुझ्यापासून कधीच काहीच लपवायचं नव्हतं. सगळं एकदा सुरळीत झालं ना की आम्ही सांगणारच होतो ग तुला. तू आधीच काळजी करतेस म्हणून. बिराजदारांनी मला स्वीकारलेलं नाहीये. ते म्हणाले, एका अनाथ मुलीला ते सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. विराजसनी माझ्याशी लग्न केलं म्हणून त्याच्यावरही रागवलं. त्यामुळे माई. पण मग तू का सगळं सहन करत राहिलीस? नाही नाही, आता तू हे सहन करणार नाहीस. मी तुला बिराजदारांकडे जाऊ देणार नाही. नाही अगं माई, असं करू नकोस. माई अगं, या कॉन्ट्रॅक्टने ना फक्त पैसे मिळणार नाहीयेत,
तर खूप गोष्टी बदलतील. विराजसला स्वतःला सिद्ध करता येईल माई. आणि तुला त्रास होतोय त्याचं काय? त्यालाही त्रास होतोच आहे ना माई. लग्न झालंय आमचं, बायकोय मी त्याची. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं कर्तव्य आहे माझं. माई, तू तुझी मुलगी म्हणालीस ना मला, मग माझ्यावर विश्वास ठेव. विराजस मला कधीच एकटं सोडत नाही. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि मलाही त्याच्या पाठीशी तसंच राहायचंय. हे कॉन्ट्रॅक्ट मी पूर्ण केलं तर मला सून म्हणून स्वीकारतील. विराजदारांनी शब्द दिलाय. काकांना आणि त्यांच्या कुटुंबाला घरात मानाचं स्थान मिळेल. आमच्यावरचा राग सुद्धा जाईल. आणि माई, हे सगळं करण्यासाठी मला तिथे राहावं लागेल. मी असं पळून गेले तर हे शक्य नाही होणार माई. मला घर जोडून ठेवायचंय आणि ह्या घडीला ती ऑर्डर पूर्ण करणं खूप गरजेचं आहे माई. प्लीज मला अडवू नकोस. विराजस, कोणत्याही परिस्थितीत हा मसाला पूर्ण व्हायला हवा. माई, राधे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा. मस्त करा, मस्त करा, मस्त करा. माईने तर घाबरूनच दिलं होतं आम्हाला.